चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उपवासाचा शिरा बनवलेला आहे। उपवासाचा शिरा खायला अप्रतिम लागतो। तर अशाच नवनवीन आणि उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण शिरा बनवायला सुरुवात करू। शिरा बनवण्याकरता सर्वप्रथम आपण पाक बनवून घेऊ। तर त्याकरता आपण 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घ्यायची आहे। साखर विरघळलेली आहे, अर्धा चमचा वेलची घालूयात। पाक आपल्याला जास्त उकळू द्यायचा नाहीये, साखर विरघळल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे आणि ह्या ठिकाणी आपला पाक तयार आहे। दुसऱ्या पॅन मध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि राजगिरा आपण जाडसर वाटून घेतलेला आहे, किंवा राजगिऱ्याचं रेडीमेड पीठही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आणि आता आपल्याला हे पीठ मध्यम आचेवर आणि मंद आचेवर अगदी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। शिरा बनवताना रवा आपण ज्या पद्धतीने भाजून घेतो त्याच पद्धतीने आपण हे पीठही छान भाजून घेणार आहोत। जवळपास मी 8 ते 9 मिनिटाकरता मंद आचेवर पीठ छान भाजून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये सुकामेवा घालायचा आहे आणि सुकामेवाही आपण पिठाबरोबर छान भाजून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण पीठ हे छान भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता पाक घालायचा आहे। व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता आपण एक वाफ काढूयात। तर या ठिकाणी जवळपास 6 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे, शिरा एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटाकरता झाकून ठेवूयात। या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचं आहे आणि उपवासाचा शिरा आपला तयार आहे। शिरा खूप सुंदर झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचा शिरा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। अशाच नवनवीन आणि उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।